ओम गं गणपतये नमः. श्री गणेश पुराण उपासना खंड भाग 6. अध्याय 28 ते 30. रुक्मांगदाची कथा. भृगुऋषी पुढे सोमकांत राजाला रुक्मांगदाची कथा सांगू लागले. भृगुऋषी म्हणाले, रुक्मांगदाला उपदेश प्राप्त झाला तेव्हा त्याची गजाननावर फारच भक्ती जडली. भीमराजापेक्षाही तो गजाननाच्या स्मरणात जास्त लीन होऊन स्वतःला विसरत असे. एकदा असे झाले, तो रुक्मांगद मृगयेसाठी म्हणजे शिकार करण्यासाठी अरण्यात गेला. पुष्कळ पशूंची शिकार त्याने केली, पण उन्हातान्हापासून आणि अरण्याच्या निबिड अंतर्भागातून हिंडल्यामुळे त्याला थकवा आला. विश्रांतीसाठी आरामासाठी तो जागा शोधू लागला. तेव्हा जवळच त्याला एक ऋषींचा आश्रम दिसला. तो वाचकनवी ऋषींचा आश्रम होता. मुकुंदा नावाची त्या ऋषीची सुंदर पत्नी होती. रुक्मांगद जेव्हा आश्रमात प्रविष्ट झाला तेव्हा ऋषी स्नानाला निघाले होते. त्यांनी त्याला आश्रमात बसायला सांगितले आणि प्रयाण केले. तो आत गेला. त्याला तहान लागली होती. तो थकलेला होता. मुकुंदा त्याला समोर दिसली. तिच्याजवळ त्याने पाणी प्यायला मागितले, पण सुंदर तरुण राजपुत्राला पाहून तिच्या मनात विकार उत्पन्न झाला. तिने पाणी देण्याऐवजी त्या राजपुत्राजवळ जाऊन विव्हळ स्वरात म्हटले की, राजपुत्रा, तुला पाहून माझे मन कामातूर झाले आहे. तू आता मला शांत कर. रुक्मांगदाला फार दुःख झाले. तो क्रोधाने तिला म्हणाला की, तुला रूपाचा गर्व असेल, पण तो व्यर्थ आहे. माझे मन असे परस्त्रीच्या ठिकाणी आसक्त होणेच नाही. मी तर तुझ्या हातचे पाणीसुद्धा पिणार नाही. ऋषींचा आश्रम एक पवित्र स्थान म्हणून मी इथे आलो होतो, पण इथे थांबणेसुद्धा पाप आहे. असं म्हणून तो मागे वळून जाऊ लागला. तेव्हा तिने त्याचा हात पटकन धरला आणि त्याला बिलगून म्हणाले की, राजपुत्रा, परस्त्रीवर आपण होऊन बळाने जो हात टाकतो तो पापी. पण स्त्री स्वतः वश झाली असता जो तिला संतुष्ट करतो त्याला पातक लागत नाही. कृतयुगात आणि त्रेतायुगात स्त्रियांना ब्रह्मदेवाने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. जर माझा अव्हेर केलास म्हणजे मला नाकारलंस तर मी तुला शाप देईन. राजपुत्राजवळ ती जास्तच बिलगली. तेव्हा त्याने तिला दूर लोटून दिले. ती क्षणभर बेशुद्ध झाली, पण लगेच सावध झाली. पाहते तो रुक्मांगद दारापर्यंत गेलासुद्धा. ती त्याला रागाने म्हणाली की, तू माझा धिक्कार केलास. जा, तुझ्या सर्वांगावर श्वेतकुष्ठ उठेल. रुक्मांगद पापभीरू होता. शाप ऐकूनही तो तसाच बाहेर पडला. त्याचे शरीर एकदम पांढरे झालेले दिसले. तो दुःख करत गजाननाचा धावा करू लागला. हे गजानना, मी तुझा असा काय अपराध केला आहे? या दुष्ट स्त्रीच्या समोर तू मला का आणलेस? तिचा तू नाश का नाही केलास? तू दुष्टांचा नाश करतोस ना. आता माझे हे बगळ्यासारखे पांढरे शरीर घेऊन मी नगरात कुठे जाऊ? मी तुला शरण आलो आहे. तूच करता करवता आहेस. तुझी इच्छा असेल तसे कर. आता मी कोठेतरी अरण्यात आमरण उपोषण करून या देहाचा त्याग करतो. असे म्हणून दुःख करत रुक्मांगद अरण्यात निघून गेला. त्याचे साथी शिकारी त्याचा शोध घेऊन सुद्धा थकले आणि नगरात परत गेले. तो पूर्णपणे बदललेला होता आणि त्यामुळे कोणी त्याला ओळखलेच नाही. तो एका वटवृक्षाखाली बसला, वडाच्या झाडाखाली. गणेशाचे स्मरण करत तो तिथेच दिवस घालवू लागला. एके दिवशी नारदमुनी तेथे आले. रुक्मांगदाची देहस्थिती त्यांना ठाऊक होती. याचे कारणही ठाऊक होते. नारदांचे त्या राजपुत्राने स्वागत केले आणि आपल्यावर आलेले संकट त्यांना सांगितले. नारद म्हणाले की, रुक्मांगदा, मी सर्वत्र संचार करत असता मला एक आश्चर्य दृष्टीस पडले. विदर्भ देशात कदंब नावाचे एक नगर आहे. तेथे एक मंदिर आहे. ते गणेशाचे मंदिर चिंतामणी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देवळासमोर एक उत्तम जलकुंड म्हणजे पाण्याचा एक स्वनिर्मित किंवा मानवनिर्मित असा तलाव आहे. तेथे गणपतीची पावले उमटलेली आहेत. मी तेथे गेलो त्याच वेळेस तेथे एक म्हातारा शूद्र आला, सेवेकरी आला. त्याच्या अंगावर कोड होते, म्हणजे त्याला रोग झाला होता शरीराचा. त्याने त्या कुंडात स्नान केले. तोच त्याचे कोड नाहीसे होऊन तो तेजस्वी दिसू लागला. त्याला नेण्यासाठी
गणेशाचे सेवक विमान घेऊन आले आणि तो उत्तम लोकात गेला. हे सर्व माझ्या देखत माझ्यासमोर घडले. तू जर त्या कुंडात स्नान केलेस तर तुझेही कोड बरे होईल, असं नारद म्हणाला. रुक्मांगद म्हणाला की आपण कृपा करून मला हा उपाय सांगितलात, आपले किती उपकार मानू. त्या चिंतामणी कुंडाचे महात्म्य तरी काय आहे याची मला जिज्ञासा आहे. आपण मला सांगाल काय, म्हणजे त्या कुंडाची महात्म्य कथा. भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले की ब्रह्मदेवांनी व्यासाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यातील पुढील कथा आता ऐक. पुढील प्रकरण 10 अध्याय 30 ते 35. इंद्र, अहिल्या, गौतम आणि गृत्समद यांच्या कथा. नारद रुक्मांगदाला पुढे म्हणाले की रुक्मांगदा, पूर्वी एकदा मी इंद्रसभेत गेलो होतो. तेव्हा इंद्राने माझे स्वागत आणि पूजन करून विचारले की नारदा, काही विशेष वार्ता आहे का, काही विशेष चमत्कार आहे का, तुम्ही सर्वत्र संचार करता फिरता, काही चमत्कारिक घटना समजल्या असतील तर सांगा. मी म्हणालो की इंद्रा, मी मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवर फिरत असताना गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. अहिल्या ही त्याची पत्नी त्याच्या जवळच बसली होती. तिचे सौंदर्य पाहून मी थक्क झालो. सर्व अप्सरा तिच्या पुढे फिक्या आहेत आणि अहिल्या जिथे राहते तो गौतमांचा आश्रम धन्य आहे. ही अमरावती सुद्धा म्हणजे तुझी इंद्रलोकाची नगरी सुद्धा त्या आश्रमापुढे तुच्छ आहे, साधारण आहे. माझे बोलणे ऐकून इंद्राच्या मनात कामविकार उत्पन्न झाला. त्यावेळी मी तिथून निघालो आणि इंद्र लगेच अहिल्येची प्राप्ती कशी होईल याचा विचार करत गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात गेला. गौतम ऋषी स्नानसंध्येसाठी नदीवर गेले होते. ती संधी साधून तो आश्रमात शिरला आणि अहिल्येला शय्येवर चलण्यास सांगू लागला. अहिल्या म्हणाली की नाथ, ही वेळ स्नान, जप, जाप्य यांची ना. आपण भलत्या वेळी नित्यकर्म सोडून हे काय विपरीत मागता. गौतम ऋषी म्हणाले. गौतम रूपी इंद्र म्हणाला, प्रिये अहिल्ये, मी स्नान करायला गेलो तेव्हा तिथे एक अप्सरा नग्न होऊन स्नान करत होती. तिचे सौंदर्य आणि हावभाव पाहून माझे मन विचलित झाले. मी तसाच परत फिरलो. यावेळी मला तुझ्या वाचून राहवत नाही. तू जर माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर माझे प्राणही कदाचित जातील किंवा मी तुला शाप देऊन संन्यास घेऊन निघून जाईल. अहिल्येला विचार पडला. तिने इंद्रालाच स्वतःचा पती गौतम ऋषी असं समजून म्हटलं की आपण धर्माच्या विरुद्ध भलत्याच वेळी भलती मागणी करता हे काही बरे नव्हे, पण मी आपल्याला उपदेश करणेही योग्य नव्हे. आपली आज्ञाच असेल तर मी ती कशी मोडू. आणि इंद्राने त्यावेळी गौतमाच्या रूपाने तिच्याशी एकांत केला. कपटाने तिचे शील म्हणजे चारित्र्य भ्रष्ट केले. अहिल्येला इंद्राच्या दिव्य शरीराचा सुगंध मात्र वेगळा आला. तेव्हा तिला आपण कपटामुळे फसलो हे समजून भयंकर संताप आला. ती म्हणाली की तू कोण आहेस नीचा, माझ्या पतीचे रूप घेऊन मला फसवलेस. आपले खरे रूप प्रकट कर, मी शाप देऊन तुझे भस्म करीन. बघ. इंद्र भयभीत झाला. त्याने आपले स्वरूप प्रकट केले. घाबरत घाबरत म्हणाला की मी तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून मोहित झालो आणि हे वाईट कर्म केले, पण आता ते फिरवता येत नाही, बदलता येत नाही. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल, मी देवांचा राजा इंद्र आहे. अहिल्या म्हणाली, हाय हाय देवराज, तू आपल्या दुष्कर्मामुळे, वाईट कर्मामुळे स्वतःवर केवढा भयंकर प्रसंग ओढवून घेतलास. ती दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागली. इंद्राला चोरट्यासारखे वाटू लागले. तेवढ्यात गौतम स्नान आटोपून परत आले. आपली पत्नी आपल्यासाठी पाय धुण्यास पाणी घेऊन पुढे आली नाही, तिने आसनही मांडून ठेवले नाही हे लक्षात येताच त्यांनी अहिल्येला हाक मारली. आज नित्याप्रमाणे आसन का मांडले नाहीस, असं त्यांनी विचारलं. अहिल्या थरथर कापत त्यांच्या समोर आली आणि खाली मान घालून उभी राहिली. तिची भयभीत अपराधी मुद्रा पाहून ऋषींनी काय झालं ते विचारलं. तेव्हा तिने पतीपुढे साष्टांग नमस्कार घालून रडत रडत सारा प्रकार सांगितला. गौतमांना क्रोध आला. ते संतप्त होऊन म्हणाले, अरे रे, इतके दिवस माझ्या संगतीत राहूनही तुला इंद्राचे कपट ओळखता आले नाही. तू दगडासारखी जड बुद्धीचीच दिसतेस. तू दगड शिळा होऊनच पडून राहा, तेच तुला योग्य. विष्णू रामावतारी या आश्रमात येईल तेव्हा त्याच्या पायाचा स्पर्श होऊन तुझा पुन्हा उद्धार होईल. त्यांची शापवाणी कानात पडताच अहिल्या तात्काळ तेथेच जड शिळा झाली. इंद्र आड उभा राहून हे पाहत होता. तो भयंकर शाप आणि भयंकर परिणाम पाहून तो पुरता हादरला.
आपण येथून कसे निसटावे याचा त्याने क्षणभरच विचार केला. त्याने मांजराचे रूप घेतले आणि तो दारातून बाहेर धावत सुटला. पण दिव्य ज्ञानी गौतमांनी त्याला ओळखले आणि हटकले. त्यांच्या दृष्टीपुढे तो स्तंभित होऊन उभा राहिला. गौतमांनी रागाने इंद्राला म्हटले की तू देवांचा राजा आहेस म्हणून मी तुझे शापून तुला भस्म करत नाही, पण तू जे निंद्यकर्म केलेस त्याबद्दल तुला शिक्षा हीच की ज्यामुळे तू अहिल्येचे शील म्हणजे चारित्र्य भ्रष्ट केलेस. त्याच स्त्रीलिंगासाठी हजारो छिद्रे तुझ्या अंगावर उत्पन्न होतील. त्यांची क्षते होऊन म्हणजे जखमा होऊन त्यातून दुर्गंध सुटेल. हाय हाय. इंद्राच्या अंगावर तत्काळ सहस्त्र क्षते म्हणजे हजारो जखमा पडल्या. त्याला अत्यंत दुःख झाले. वृद्ध गुरूंचा उपदेश न ऐकता आपण आजपर्यंत वाईट कर्म केले त्याचे फळच मला मिळाले असे पश्चात्तापाने म्हणत तो इंद्र आपण देवांसमोर कसे जाणार असे वाटून इंद्र गोप कीटकाचे रूप घेऊन कमळाच्या देठात लपून राहिला. नारद पुढे म्हणाला, रुक्मांगद राजाला नारद पुढे म्हणतोय की इंद्र कमळ नाळीमध्ये लपून राहिला हे मला कळले तेव्हा मी अमरावतीस गेलो म्हणजे इंद्राच्या नगरीमध्ये. बृहस्पतींना भेटलो, गुरूंना, सर्व देवांना भेटलो. सर्वांना ते मी सांगितलं. देव मोठ्या काळजीत पडले. ते गौतम ऋषींकडे गेले आणि ऋषीजनांच्या अपार सामर्थ्याची स्तुती करून ते म्हणाले की इंद्रावर दया करा. तुमच्या दर्शनाने सुद्धा पापे नष्ट होतात. तुम्ही इंद्राप्रती प्रतिसृष्टीसुद्धा निर्माण करू शकता. प्रति इंद्र आणि प्रतिसृष्टी म्हणजे दुसरा इंद्र आणि दुसरी हुबेहूब संसार सृष्टीसुद्धा निर्माण करू शकता तुमच्या योग सामर्थ्याने. त्यामुळे कृपा करा आणि इंद्राला उशाप द्या म्हणजे त्याचा शाप निवारण करा. अशी प्रार्थना सर्व देव करू लागले. तेव्हा गौतम म्हणाले की कपटी इंद्राने मोठा अपराध केला आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तरी पण तुम्ही सर्व देव त्यासाठी क्षमा याचना करता म्हणून मी एक उपाय सांगतो. देवांनाही वंद्य म्हणजे पूजनीय असा जो गणाधिपती गजानन गणपती आहे त्याची जर इंद्राने आराधना केली आणि त्याला प्रसन्न करून घेतले तर तो शापातून मुक्त होईल. मी गजाननाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र तुम्हाला सांगतो. त्याचा तुम्ही त्या इंद्राला उपदेश करा. पण त्यातूनही माझ्या शापाचा प्रभाव पूर्ण नष्ट होणार नाही. ज्या ठिकाणी त्याच्या अंगावर क्षते आहेत, जखमा आहेत, त्या ठिकाणी त्याला डोळे उत्पन्न होतील आणि सहस्त्राक्ष असे त्याचे नाव त्याला प्राप्त होईल. म्हणजे सहस्त्र अक्ष म्हणजे डोळे, सहस्त्र म्हणजे हजार डोळ्यांचा असं त्याचं नाव राहील इंद्राचं. मग गौतमांनी गजाननाचा गणेशाय नमः असा 6 अक्षरी मंत्र बृहस्पतीला सांगितला. देव इंद्राकडे गेले. त्याला कमळाच्या देठातून त्यांनी बाहेर बोलावले. इंद्रा, गौतमांनी तुला उशाप दिला आहे, आता बाहेर ये. तुला शापमोचनाचा उपाय त्यांनी सांगितला आहे असे ते देव म्हणू लागले. इंद्र बाहेर आला. त्याच्या अंगाला घाण येत होती. देवांनी आपली नाके दाबून धरली होती. त्यानंतर इंद्राने स्नान केले आणि त्याच्या अंगाची दुर्गंधी दूर झाली. बृहस्पतीने त्याला गजाननाचा मंत्र दिला. इंद्राने त्या मंत्राच्या भक्ती आणि पश्चातापयुक्त अंतःकरणाने जप करण्यास प्रारंभ केला. काही काळाने त्याच्या देहावरील क्षते जखमा नाहीशी झाली आणि गणेश मंत्राच्या प्रभावाने तेथे सहस्त्र नेत्र उत्पन्न झाले. इंद्र देवांना म्हणाला की देव हो, मी पापकर्म केले त्याचे फळ परिणाम मला प्राप्त झाले. परस्त्रीचा संग करणारा केवढाही पराक्रमी असो त्याच्या दुष्कर्माचे फळ त्याला भोगणे प्राप्तच आहे. गजाननाच्या कृपेने त्यातूनही उद्धार होतो. त्या महातपस्वी गौतमांनी मला जाळून टाकले नाही आणि शापमोचनाचाही उपाय सांगितला म्हणूनच मी वाचलो. त्या गजाननाचीच भक्ती मी आता करणार आहे. देवांना स्वस्थानी जाण्यास सांगून इंद्राने तेथेच वृक्षाखाली बसून आराधना सुरू केली. हजारो वर्ष तप केले. त्याच्या अंगावर वारुळे वाढली. गणेश नाममंत्राचा जप करत तो असाच एकाग्रचित्त करून बसला असता एक दिवस सूर्यकोटी समप्रभा असलेला गजानन गणपती त्या इंद्रासमोर साक्षात उभा राहिला. त्याचे विराट गजमुखयुक्त दिव्य शरीर पाहून इंद्राचे 1000 डोळेही दिपून गेले. हे काय समोर दिसते याचा त्याला बोधच होईना.
तो थरथर कापू लागला. गजाननाने त्याला मधुरवाणीने आश्वासन दिले आणि म्हटले की इंद्रा, घाबरू नकोस. तू ज्याचे नामस्मरण करत बसला आहेस तोच मी गजानन आहे. मी प्रसन्न झालो आहे. तुला इष्ट वर, योग्य असा वरदान मागून घे, असं गणपती म्हणाला. इंद्राच्या आश्चर्याला सीमा नव्हती. त्याने गणेशाची अनेक प्रकारे स्तुती केली. तो म्हणाला की देवा गणेशा, तुझे वर्णन करण्यास मी समर्थ नाही. तुला कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. तुला निराकार म्हणू, साकार म्हणू की सगुण निर्गुण म्हणू, सनकादिकांना तुझ्या रूपाचा आणि गुणांचा थांग पत्ता लागत नाही. तेथे मी काय वर्णन करणार. तुझ्याच मंत्राने आणि कृपेने मला तुझे दर्शन झाले आहे. मला एवढाच वर द्या की मला तुझे कधीही विस्मरण होऊ नये. मी तुला कधी गणपती विसरू नये. मी ज्या कदंब वृक्षाखाली बसून तप केले तेथे एक मोठे नगर उत्पन्न व्हावे. त्याला कदंब नगर हे नाव मिळावे. मी प्रथम ज्या सरोवरात स्नान केले, आंघोळ केली आणि तुझ्या मंत्राचा बृहस्पतीकडून उपदेश घेतला, त्या सरोवराचे नाव चिंतामणी सरोवर असे प्रख्यात होवो. त्यात जे स्नान करतील आणि तेथे जे दान देतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, असं इंद्र प्रार्थना करून म्हणाला. गणेशाने तथास्तु म्हटले, म्हणजे तसेच हो असा आशीर्वाद गणपतीने दिला. शिवाय असा वरही दिला की इंद्रा, ज्यावेळी संकट येईल तेव्हा तू माझे स्मरण कर, माझी प्रार्थना कर, म्हणजे मी तुला दर्शन देऊन तुझे संकट दूर करेन. असो. त्यानंतर इंद्राने स्वर्गंगेचे जळ आणून, म्हणजे स्वर्गातल्या गंगेचे पाणी आणून गजाननाला स्नान घातले आणि परिवारासह त्याचे पूजन केले. गणपती त्यानंतर अंतर्धान पावला, म्हणजे अदृश्य झाला. इंद्राने त्या ठिकाणी गजाननाची स्फटिकरूपी मूर्ती स्थापन केली आणि तो स्वर्गात गेला. नारद रुक्मांगदाला ही गोष्ट सांगून म्हणाले की राजपुत्रा रुक्मांगदा, तेच ते चिंतामणी सरोवर कदंब नगराजवळ आहे. त्याचे एवढे महात्म्य आहे. तू जर त्या सरोवरात स्नान केलेस तर तुझ्या अंगावरील कोडसुद्धा नष्ट होईल. रुक्मांगदाला फार आनंद झाला. नारदांचे त्याने फार फार आभार मानले. नारद तेथून निघून गेले. इकडे रुक्मांगदाचा शोध करत त्याचे सैन्य इकडे तिकडे हिंडत रुक्मांगदाकडेच आले. आपल्या राजाचे रूप नष्ट झालेले पाहून लोकांना फार दुःख झाले. रुक्मांगदाने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. नारदांनी सांगितलेले चिंतामणी तीर्थाचे महात्म्यही सांगितले. सैन्याला त्याने धीर दिला. तो म्हणाला की मी आता कदंब नगरात जाणार आहे आणि चिंतामणी सरोवरात स्नान करणार आहे. नारदांनी सांगितले आहे त्याप्रमाणे होईल अशी माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. तुम्हीही चला. सर्वजण स्नाने करू, दाने करू, पवित्र होऊ आणि नगरास परत जाऊ. असो. त्याचा बेत सर्वांना आवडला. बेत म्हणजे प्लॅन. सैन्यासह रुक्मांगद चिंतामणी सरोवराकडे गेला. सर्वांनी त्या तीर्थात गजाननाचे स्मरण करत स्नाने केली. रुक्मांगद बाहेर आला आणि तो काय, त्याचा देह पुन्हा पूर्वीसारखा त्याहीपेक्षा तेजस्वी दिसू लागला. सैनिकांचे देहही तेजस्वी दिसू लागले. इतक्या त्या तीर्थाचा प्रभाव पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असताच आकाशात एकदम लखलखीत प्रकाश पडला आणि सर्वांना गणेश लोकात नेण्यासाठी विमाने घेऊन गणेश दूत आले. ते भूमीवर, जमिनीवर उतरले. रुक्मांगद त्यांना सामोरा गेला. प्रणाम करून त्याने त्यांच्या येण्याचे कारण विचारले. गणेशाचे दूत म्हणाले की रुक्मांगदा, तू या तीर्थात स्नान केलेस, तू गणेशाचे पूजन केलेस. तुझी भक्ती पाहून आमच्या स्वामींनी तुला या सर्वांना घेऊन गणेश लोकी नेण्यासाठी आम्हाला आज्ञा केली आहे. आम्ही तुला नेण्यासाठी आलो आहोत. रुक्मांगद म्हणाला की पण मला एवढ्यात येता येणार नाही. घरी माझे आईवडील वाट पाहत असतील. त्यांनीही मनोभावाने गजाननाची भक्ती केली आहे. त्यांना सोडून मी गणेशाकडे कसा येऊ. गणेशाचे दूत म्हणाले की तर तू त्यांच्यासाठी याच तीर्थात पुन्हा स्नान कर आणि ते पुण्य त्यांना दे, म्हणजे त्यांनाही आम्ही विमानात घेऊन स्वर्गात नेऊ. तेव्हा रुक्मांगदाने दर्भाच्या 2 प्रतिमा केल्या आणि आपल्या स्नानाचे पुण्य मातापितरांना लाभो अशी त्याची प्रार्थना करून पुन्हा चिंतामणी तीर्थात स्नान केले. आपले पुण्य मातापितरांना अर्पण केले. नंतर त्याने दूतांसह विमानाने कौंडिन्य नगरात प्रयाण केले. तेथे आपल्या मातापित्यांना आणि नागरिकांनाही तीर्थस्नानाचे पुण्य अर्पण केले. त्यामुळे गजानन प्रसन्न झाला आणि सर्व नागरिकांसाठी दिव्य विमाने पाठवून त्यांना स्वतःच्या गणेश लोकात सर्वांना गणपतीच्या दूतांनी नेले.
अशा तऱ्हेने गणेश कृपेने रुक्मांगदाचा आणि त्याच्या संबंधितांचा उद्धार झाला. ही गोष्ट भृगु ऋषींनी सोमकांताला सांगितली आणि भृगु सोमकांताला पुढे म्हणाले की ब्रह्मदेव अशी गोष्ट व्यासांना सांगत होते तेव्हा व्यासांनी विचारले ब्रह्मदेवांना की त्या मुकुंदेचे वाचकनवी ऋषीच्या पत्नीचे पुढे काय झाले. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागला. ते काय ते पुढे ऐका पुढील भागात गृत्समदाच्या कथेत. हा होता 35व्या अध्यायापर्यंतचा भाग. भेटूया पुढील 7व्या भागात. तोपर्यंत ओम गंग गणपतये नमः. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही अभिप्राय मत व्यक्त करायचा असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला लक्षात ठेवा. धन्यवाद.